नमस्कार मित्रांनो, मुद्द्याला सरळ हात घालतोय पहा. क्वेश्चन नंबर 6. एक्सरसाइज 1.1 चालू आहे आपली 12वीचा डिफरन्शिएशन चॅप्टर आपण सॉल्व करतोय. मागच्या एपिसोडमध्ये सॉल्व केला होता क्वेश्चन नंबर 5. या एपिसोडमध्ये सॉल्व करूयात क्वेश्चन नंबर 6. त्यांनी आपल्याला फंक्शन दिला h of x इज इक्वल टू √ 4f of x प्लस 3g of x. f of 1 ची व्हॅल्यू दिली आहे 4, g of 1 ची व्हॅल्यू 3, f dash of 1 ची व्हॅल्यू 3, g dash of 1 ची व्हॅल्यू 4 आणि विचारलंय फाइंड h dash of 1. h dash of 1 म्हणजे काय? h dash of x मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवलाय. आपल्याला काय भेटणार मग h dash of 1. सो बेसिकली आपल्याकडे जो h of x आहे त्याला जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो आपल्याला काय भेटतं h dash of x. सो या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय मिळून जाईल h dash of x आणि नंतर पुढच्या स्टेपमध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवून द्यायचं. जिथे जिथे x दिसेल त्या त्या ठिकाणी आपण 1 ठेवून देऊयात. आता h of x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? हा रूट एक फंक्शन आहे, त्याच्यानंतर या दोघांचं ॲडिशन हा दुसरा फंक्शन आहे. सो बेसिकली फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, त्याच्यामुळे हा काय झाला कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन कधी सुद्धा जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, अजून आत असेल तर इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. या ठिकाणी बघा सगळ्यात आउटरमोस्ट फंक्शन रूट आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2√x. सो रूट एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2√ एवढा असं होणार. ठीक आहे, रूटचा डेरिव्हेटिव्ह तो ठरलेला आहे. सो अंडर रूट या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1/2√, हा फंक्शन ॲज इट इज. हा झाला 4f of x प्लस 3 इंटू g of x इंटू. आता हा रूटचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता उरला आपल्याकडे हा आतला फंक्शन. आतल्या फंक्शनमध्ये काय काय आपल्याकडे 4f of x प्लस 3g of x यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ॲडिशन असल्यामुळं याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात प्लस याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. बट हा सगळा काय असणार आहे पहिल्या या टर्मची मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 4f of x चा डेरिव्हेटिव्ह घेताना 4 हा कॉन्स्टंट आहे जो जशाला तसा आपण ठेवतो. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आपल्याकडं f dash of x प्लस 3 कॉन्स्टंट आहे जशाला तसा ठेवून द्या. g of x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला हा g dash of x. हा झाला आपल्याकडं h dash of x. आता h dash of 1 काढण्यासाठी x च्या ठिकाणी 1 ठेवून द्यायचं आहे. आपण काय केला h dash of 1 इज इक्वल टू 1 जिथे जिथे x दिसेल तिथे तिथे 1 ठेवून द्या. 2 हा काय झाला 4 इंटू f of 1 प्लस 3 इंटू g of 1. ठीक आहे, इंटू या ठिकाणी बघा 4 f dash of 1 प्लस 3 g dash of 1 इज इक्वल टू. आता व्हॅल्यूज ठेवून देऊयात आपण. f dash of 1 त्याच्या अगोदर इथे व्हॅल्यू ठेवून देतो मी 1/2 अंडर हा काय होणार बघा बरं 4 इंटू f of 1. f of 1 ची व्हॅल्यू आहे 4. 4 इंटू 4 हा झाला किती 16 प्लस g of 1 ची व्हॅल्यू आहे 3. 3 हा झाला 9. त्याच्यानंतर या ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे काय उरेल बघा 4 इंटू f dash of 1. f dash of 1 आहे 3. 4 झाला हा 12 प्लस 3 इंटू g dash of 1. g dash of 1 ची व्हॅल्यू 4 आहे. 3 हा सुद्धा झाला 12. 12 प्लस 12 24 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे मग त्याच्यामुळे मी न्यूमरेटरला लिहून टाकला हा 2 ॲज इट इज. 16 प्लस 9 25. 25 जेव्हा रूटच्या बाहेर येईल तेव्हा आपल्याकडे काय होणार 5 किंवा मी याला 25ला 5चा स्क्वेअर लिहू शकतो इक्वल टू हा 2 1 2 2 12 24. सो हा 24 मधला कॅन्सल झालेला 12 उरला. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल बाहेर आला आपल्याकडं 5. सो फायनली आपल्याकडे h dash of 1 ची व्हॅल्यू आहे 12/5. Therefore h dash of 1 is equal to 12/5. That is our final answer. आय होप तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन कसा आपण सॉल्व केला हे समजलंच असेल. जर समजलं नसेल तर 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपल्या चॅनलवरती हजारो कमेंट्स येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. सो 100% तुम्हाला सुद्धा करणार म्हणजे करणार. थँक्यू सो मच इथपर्यंत पाहिल्याबद्दल. तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब केलात म्हणजे मला थोडी प्रेरणा मिळत राहील की हा अजून जास्त विद्यार्थी आपल्याकडे शिकण्यासाठी येत आहेत आणि मग मी तुमच्यासाठी असे हेल्पफुल मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवत जाईन. नंबर 2 तुम्हाला करायचं आहे
कमेंट काय करायची, जर याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुमचा जो काही डाऊट आहे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. बट जर डाऊट नसेल तर थँक्यू सो मच सर, आम्हाला सगळं समजलं, असं तुम्ही लिहू शकता. ते वाचून मला खूप छान आनंद होईल. आणि या व्यतिरिक्त जर तुमचा काही वेगळा मुद्दा असेल की सर मला या परीक्षेची तयारी कशी करायची हे सांगा, किंवा सर माझं टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे, सर माझी गर्लफ्रेंड मला सोडतच नाही, नुसता फोन करते दिवस रात्र, काही मुद्दा असेल, काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल जे तुमच्या आणि तुमच्या अभ्यासाच्या मध्ये अडथळा बनून उभा आहे, 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तुम्हाला सोल्युशन मी देणार. आणि नंबर 3 तुम्हाला गोष्ट करायची मित्रांनो, ती म्हणजे कमीत कमी अशा एका मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला याच्यामुळे फायदा होईल. तुम्ही एखाद्याचा अभ्यासामध्ये फायदा करून दिलात म्हणजे त्याचं लाईफ अजून बेटर होण्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे आणि याचं पुण्य तुम्हाला 100% याच जन्मामध्ये भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे, भेटतो तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हज़ारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.